असं काढल्याच्या नंतर चांगलं असं ढवळून टाकायचं मिठाच्या पाण्यामध्ये. मग नंतर वजन धान टाकायचं आणि हे चांगलं पोत्यामध्ये टाकून किती पट वापतं हे समजून येते. पोत्यामध्ये टाकून असं छान घुमवून ठेवायचं. मग ते वापल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे असं कळतंय का धान वापले आपले किंवा नाही वापले असं समजून येते. हे वजन धान आहे, घरचं धान आहे. हो हे वजन धान वापण्यासाठी हे बुडाले बसलेले वजन धान वापतात. वापण्याचं आहे ते. काय तुमचं सरकार सांगलं ना नाही सांगलं तरी हे असं हातला पाय आधी हातला पाय ना जड हात जडासाठी बुडाले बसलेले हे आता फॉल फॉल वर आलं काही समजायचं नाही. आता हे आता नाही का हे काढायचं वजनवाले धान सावलीमध्ये सुकवायचं. सावलीमध्ये ठेवायचं पोत्यामध्ये टाकून म्हणजे हे पेरण्यासाठी चांगले योग्य राहतात. बरं गेल्या वर्षी फवारणी केल्या तर तुम्ही मग फवारणी मारल्या का? हो ना फवारणी मारलो मी मास्तर बनवलं ना. घरची फवारणी जास्त मारलो मी. जास्त नाही घेतलं मी बाहेरची फवारणी म्हणजे केंद्रातलं. हे पक्षी वास येते म्हणतात ना. कोणती हे बनवलेली नाही येत पक्की वास कशी येत आहे ते इथं वाश्यता घेतलेली कमी वाश्यता घेतलेली आपण मारतो ते नाही पक्की वाश्य आहे. दादा तेवढे 1200 रुपये 2,000 रुपये सारखं घेतो. त्याच्यापेक्षा घरी बनवलेली वेळात नाही का सर्व बाया मिळून बनवायचं राहते.